ते भाऊ आहे, ते स्वारगेट या ठिकाणाहून येतात. ते सांगतात की 2012 साली ते पहिल्यांदा आपल्या चर्चला आले होते आणि परमेश्वरनी त्यानंतर त्यांचं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. ते सांगतात की 2012च्या पूर्वी 10 ते 15 वर्ष जे आहे त्यांना दारूचं व्यसन होतं आणि ते व्यसन इतकं वाईट होतं की ते म्हणतात की दारूशिवाय माझं चालत नव्हतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 15 वर्ष मला दारू लागत होती. त्यानंतर म्हणतात की कोणीतरी त्यांना आपल्या चर्चविषयी सांगितलं. 2012 साली ते पहिल्यांदा आपल्या चर्चमध्ये आले. दर शनिवारी ते चर्चला येत राहिले. शनिवारची जी प्रार्थना आहे त्यामध्ये सहभागी झाले, सहमत झाले आणि ते सांगतात की एका वर्षामध्ये ते पूर्ण त्यांचं दारूचं व्यसन पूर्णपणे प्रभूंनी काढून टाकलं. आणि आता ते म्हणतात की जवळजवळ 9 ते 10 वर्ष झालेले आहेत, त्यांना बिलकुल दारूचं काहीही व्यसन नाही, कुठलं त्यांची इच्छा देखील होत नाही. आणि त्यांची दुसरी साक्ष अशी आहे, ते सांगतात की 2014 साली त्यांनी एका स्टॉल चालवायला घेतलं होतं आणि ते सांगतात की त्या स्टॉलमध्ये ते सांगतात की प्रभूला मी प्रार्थना केली की प्रभू मला याच्यामध्ये तो आशीर्वादित कर. त्यानंतर परमेश्वराने त्यांना इतकं आशीर्वादित केलं. आज त्यांचं स्वारगेटमध्ये त्यांचे 2 हॉटेल्स आहेत. हालेलुया. आणि त्यांची तिसरी साक्ष ही आहे, ते म्हणतात की आम्ही त्यावेळेस पासून आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. ते प्रार्थना करत होते स्वतःच्या घरासाठी. 6 महिन्यापूर्वी परमेश्वराने त्यांना स्वतःचं घर दिलेलं आहे. या सर्व साक्षीसाठी ते देवाला गौरव देत आहेत. हालेलुया. काय म्हणायचं तुम्हाला? माझं पूर्ण जीवन परमेश्वराने बदललं. देवाला धन्यवाद. जे काय मी मागतो सगळे इच्छा अरमान सगळे परमेश्वराने मला दिले. God bless you more and more. आमेन. गॉड ब्लेस यू. जेव्हा या स्वतः 12 वर्षाच्या होत्या त्यांना मिसरीचं व्यसन लागलं. आई ओरडेल म्हणून लपून लपून मिसरी घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नामध्ये बाकीचं काही घेऊन जाऊ न जाओ, पण मिसरीचं व्यसन प्रामाणिकपणे नवऱ्याच्या घरी घेऊन गेल्या. मुलगा ओरडेल म्हणून त्यांनी घराच्या काना कोपऱ्यामध्ये मिसरीचे पाकिटे लपवले की एक सापडलं तर दुसरं बॅकअप मध्ये माझ्याकडे आहे म्हणून. आणि अर्ध्या तासांनी त्यांना मिसरी लागायची. जेवण एक वेळचं स्किप करायचं बिशपजी, पण मिसरी त्यांना लागायची. मग त्याच्यानंतर आपल्या चर्चबद्दल त्यांना कळलं. शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी बघितलं की खूप सारे लोक व्यसनमुक्तीतून बाहेर पडतात. त्यांच्यामध्ये पण ती तीव्र इच्छा झाली. त्यांनी देखील प्रार्थना केली की प्रभू मला व्यसनमुक्ती पाहिजे. आणि प्रभूने ती प्रार्थना ऐकलेली आहे. आज 1 वर्ष झालं मिसरी अजिबात घेत नाही. मी त्यांना विचारलं मिसरी घेता का? तर म्हणे नाही, आता बघितलं तरी मला डोक्यामध्ये मुंग्या येतात. पूर्णपणे सुटलेला आहे. दुसरी साक्ष बिशपजी, दुसरी साक्ष अशी आहे, आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. त्यांचं स्वतःचं घर नव्हतं. बिझनेस त्यांनी खूप प्रयत्न केले पण काही केला सफल काही होत नव्हते. शेवटी कसे बसे पैसे गोळा केले. वडापावची त्यांनी एक गाडी चालू केली, पण त्याच्यातून देखील काही सुद्धा पैसे मिळत नव्हते. शनिवारच्या प्रार्थनेत कुटुंब आलं. प्रार्थना केली की बिझनेसला तू प्रॉस्पर कर. ती वडापावची गाडी आज प्रमोट झालेली आहे. त्या वडापावच्या गाडीचं प्रमोशन झालंय. 2 कॅफेटेरिया आहेत पुण्यामध्ये त्यांचे, मोठे मोठे, आळंदीमध्ये आणि विश्रांतवाडीमध्ये. स्वतःचं घर झालेलं आहे. एक रिक्षा आहे, एक 4 चाकी आहे आणि त्याच्यानंतर 4 टू व्हीलर्स आहेत त्यांच्याकडे. बाप्पा, योबाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत आज. हालेलुया. एक मिस्त्री काय सोडली, भरभराट घरात आली. हालेलुया. Thank you, Father. God bless you. God bless. वो कहते हैं जब वो गर्भवती थी, वो कहते हैं उनके गर्भवती के पूरे 9 महीने पूरे नहीं हुए और 8वें महीने में इस बच्चे का जन्म करना पड़ा, क्योंकि वो कहते हैं कि उनके बॉडी में जो एमिनेटिक फ्लूइड था वो बहुत कम होते जा रहा था दिन पे दिन, और डॉक्टर ने उनको कहा था कि आपको सीजेरियन ऑपरेशन करना पड़ेगा. वो कहते हैं ऑपरेशन हुआ, इस बच्चे ने जन्म लिया. आगे की साक्षी से पहले हम एक फ़ोटो स्क्रीन पर देखेंगे. जब इस बच्चे का जन्म हुआ, डॉक्टर ने उनको बताया कि ये सांस लेने के लिए बिल्कुल भी काबिल नहीं है. वो कहते हैं उसे RDS था, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, जिसकी वजह से वो सांस नहीं ले पा रहा था और वो NICU के वेंटिलेटर पे पूरे 8 दिन था. और वो डॉक्टर ने उनको कोई गारंटी नहीं दी थी और सांस उसके शरीर में बराबर नहीं जाने की वजह से उसके हाथ पैर पूरे तरीके से नीले पड़ रहे थे. डॉक्टर ने कहा कि हम ये आखिरी अपने तरफ से कोशिश करेंगे पर हम आपको किसी तरह की गारंटी नहीं देते. वो कहते उन्होंने हिम्मत नहीं हारी. बच्चे के पिता शनिवार रविवार सोमवार यहाँ चर्च में आते रहे. उन्होंने परमेश्वर से प्रार्थना की. 8वें महीने में इस बच्चे का जन्म हुआ और वो कहते हैं आज उनका बेटा 1 महीने 10 दिन का है. परमेश्वर ने उसे संभाला है और आज वो सारी रोगों से उसने चंगाई पाई है, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. Father, touch the child, oh Master. Let the child grow under your grace. Touch the mother, touch the father. And Lord, be with the child. In Jesus' name I pray. 1 वर्षांपासून त्याला कावीळ होती. शरीरामध्ये फक्त 4 पॉइंट ब्लडच राहिलं होतं आणि ते सांगतात की अशा परिस्थितीमध्ये कावीळ एवढ्या प्रमाणात त्याच्या शरीरामध्ये पसरली होती आणि ते दर शनिवारी नित्य नियमाने पूर्ण कुटुंब आपल्या चर्चमध्ये येऊन प्रार्थना करत होते. ही आई आहे, ती त्याच्यासाठी रडून रडून शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना करायची आणि आज ते सांगतात गेले 5 महिने एकदम व्यवस्थित आहे. कावीळ पूर्णपणे हरलेली आहे आणि आज साक्ष देण्यासाठी पूर्ण कुटुंब आलेला आहे आपल्यामध्ये.
God bless you. Thank you for healing him.